पुन्हा एकदा तो जल्लोष, पुन्हा एकदा तीच ऊर्जा आणि पुन्हा एकदा तुमचा आवडता खेळ घेऊन आलाय तुमचा लाडका भाऊ, घरातील शेंडेफळ म्हणजेच आशिष. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. तर मंडळी, मी सज्ज आहे धमाल मजा मस्ती करायला. पण इथे जमलेल्या ज्या माझ्या सगळ्या ताई आहेत, सगळ्या सख्या जमल्या आहेत, त्यांचा उत्साह माझ्यापेक्षाही जास्त आहे. काय तयार आहेत ना सगळे? नक्की? अरे बस, मग हाच उत्साह आपला टिकवून ठेवायचा आहे. सुरू करूया आपला खेळ आणि बघूया कोणती सखी मिळवते मान कुंकुमाची राणी होण्याचा, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. मी माझ्या आईच्या गर्भात असताना माझे वडील अचानक तेव्हा घरी गेले. तेव्हापासून ती स्वतः धीट राहिली. आम्हाला खूप कष्टाने वाढवलं. आज ती आमच्यात नाही आहे. कालच तिला 4 वर्ष पूर्ण झाले. सॉरी. आणि खूप खूप अभिनंदन काही सख्यांचं, काही ताईंचं, की तुम्ही या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेल्या आहात. कसं वाटते? खूप छान छान वाटते. खूप छान छान वाटते. ओके, भाऊजी काय करतात? रेल्वेमध्ये. रेल्वेमध्ये. वा, बरं कसं आहे भाऊजींचा स्वभाव? कसं? खूप छान. खूप छान. बरं, काही ताई काय काय तयारी करून आली आहेस? म्हणजे आता ह्या 16 सख्यांच्या मध्ये सहभागी झाली आहेस तू, खेळबीळ असतात. खेळाची पूर्ण तयारी करून आलेली आहे. अच्छा, पूर्ण तयारी करून आले. म्हणजे काय तयारी नक्की? जे खेळ होतात त्यांची तयारी करून गेली. अच्छा, म्हणजे सगळे भाग तुमचे बघतेस याचा अर्थ काय काय खेळ असतात. बर, ठीक आहे, हरकत नाही. नाव सांगता येईल? संगीता हितेंद्र कोंडविलकर. संगीता ताई. माहेर कुठलं? हाच कल्याण. आणि सासर? कल्याणच. एक मिनिट. हा, लव विथ अरेंज. मी काहीच विचारलं नाहीये. हा, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. ओके, व्हेरी गुड. किती वर्ष झालीत लग्नाला? 17. 17 वर्ष झालेली आहेत. वा, खूप छान. कसा चाललाय 17 वर्षाचा छान. संसार? खूप छान. खूप छान चाललेला आहे. व्हेरी गुड. ताई, तुझं नाव सांग बरं. दीपिका हरीश तळकर. दीपिका ताई. माहेर कुठलं? कल्याण. कल्याण. सासर? कल्याण ईस्ट. सगळ्यांनी बघूनच ठरवलेलं दिसतंय. हा हा, ताई तुझं कुठलं माहेर? माझा बाईखेडा. अच्छा, हा, नशीब एक होते. हा, आणि सासर? कल्याण. सासर कल्याण. ओके, ताई तुझं कुठलं? नाशिक. नाशिक. व्हेरी गुड. चला, काहीतरी वेगळं आहे म्हणजे. ओके, पण हरकत नाही. आपण कल्याण मध्ये आलेलो आहोत, तर कल्याण मधल्या आपल्या ज्या सगळ्या माझ्या ताई इथे आलेले आहेत, सहभागी झालेले आहेत. चला तर मग सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली. हे हे, हसली ती फसली. हे हे, खेळाचं नाव काय? हसली ती फसली. हसली ती फसली. हसली ती फसली. हसली ती फसली. खूप छान. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला. खेळाचं नाव तुम्हाला कळलेलं आहे. खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती सगळ्या ताईंनी जागेवरती छान नृत्य सादर करायचं. ओके, आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. ओके, हा, बरं. स्टॅच्यू म्हटल्यानंतर असं सरळ उभं राहायचं नाही. ती ताई बाद. नजर खाली ठेवायची नाही, सरळ किंवा वर बघायचे. अजिबात हसायचं नाही, हलायचं नाही, आणि डोळे मिचकवायचे नाही. ओके, कळले तुम्हाला? चला तर मग सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला, आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी. वेंधळ येड पाय कुणाचं. हे एवढंच करत राहायचंय आपण. वेंधळ येड पाय कुणाचं. झिम्मा फुगडी झालजी. जिम्मा झालजी फुगडी फुगडी झालजी जिम्मा फुगडी झालजी. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. स्टॅच्यू. आता बघूया. मी सांगितलं होतं नजर खाली ठेवायची नाही, समोर किंवा वर असायला पाहिजे. त्यामुळे ताई
ताई बाद झालेली आहे. ती एक नृत्याची स्टेप असायला पाहिजे होती असं मी सांगितलं होतं, पण त्याच्यामुळे ताई तू बाद झालेलीस. इथून इथून एकदा बाई काय तो आशीर्वाद देऊन टाक मला. हा ओके ठीक आहे. डोळे मिचकावले ताई, डोळे मिचकावतेस, त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस. तू समोर बसू शकतेस. ओके ठीक आहे. भाऊजी आहेत का ताई? मी काही बोललो नाही, आम्ही फक्त विचारलं. तू बाद झालेली आहेस, तू बसू शकते. ओके हाव आर यू ताई? हाव आर यू? नाही रे, अरे सगळ्यात ठरवून आलेले आता हसायचंच नाही म्हणून. बरं कसं वाटतंय आता आज इथे येऊन, कसं वाटतंय ताई? डोळे मिचकावलेले ताई, त्यामुळे तू बाद झालेली आहेस. तू बसू शकते. एकदा जोरदार टाळ्या पाची ताईंसाठी होऊन जाऊ देत, कारण ह्या पाची ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या. अक्षर अक्षर जोडून एक शब्द तयार होतो, शब्द शब्द जोडून एक वाक्य तयार होतं, आणि वाक्य वाक्य जोडून एक संवाद तयार होतो. आणि हा जेव्हा आपण संवाद साधतो तेव्हा आपल्या मनातल्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात, जी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाची असते. पण कधी कधी हा संवादच साधला जात नाही, आणि मग आपल्याला मदत घ्यावी लागते ती एका पत्राची. आणि मला असं वाटतं भावना व्यक्त करण्याचं, मला असं वाटतं की दुसरं प्रभावी असं कुठलं माध्यम असू शकत नाही. कारण मोबाईलवरून आपण एखादा मेसेज किंवा एखादा संदेश समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो, पण त्यामध्ये तितक्या भावना नसतात. त्याच्यामुळे म्हणूनच आपण पत्राचा हा भाग इथे आपण सुरू केलेला आहे. मंडळी, सखा माझा पांडुरंग मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी. तुम्हाला तुमच्या लाडक्या सखू आणि पांडूवर तुम्ही खूप प्रेम करता, पण हेच प्रेम आता पत्रातून आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या भावना लिहा आणि त्या सन मराठीच्या इंस्टाग्राम पेजला DM करा. तुम्ही पाठवलेली पत्र सन मराठीच्या पेजवर अपलोड केली जातील, आणि काही निवडक पत्र सखा माझा पांडुरंग मालिकेचे कलाकार तुमच्यासाठी वाचून दाखवतील. पत्र पाठवण्याची शेवटची तारीख आहे 8 फेब्रुवारी. यातील काही निवडक पत्र 9 फेब्रुवारीला रात्री 9 वाजता वाचले जातील. त्यात एक पत्र तुमचं सुद्धा असू शकतं. त्यामुळे लवकरात लवकर पत्र पाठवा. तुमच्या भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि पाचीताईंनी पत्र लिहिलेले आहेत, आणि त्यांनी त्यांच्या भावना त्या पत्रामध्ये उतरवलेल्या आहेत. सगळ्यात आधी मी त्या ताईंना विचारी, ताई आधी तुमचं नाव सांगा बरं. माझं नाव संगीता कोंडविलकर. कोणासाठी पत्र लिहिले? मी माझ्या आईसाठी लिहिलेली आहे पत्र. आईलाच का लिहावं असं वाटलं पत्र? बोलतात ना, प्रत्येक वेळेस माझ्या पाठीशी उभी असते. माझं काय चुकलं असेल, चांगला मार्ग दाखवते मला. काय बोलणार त्याच्यासाठी, आता ती माझ्यासाठी सर्वस्व आहे. ओके, आपण ताईंना विचारूया. ताई तुझं नाव सांग बरं आधी. मी कविता सुभाष भोईर. कविता ताई, कोणासाठी पत्र लिहिले? आई वडील दोन्ही. आई आणि बाबांसाठी लिहिले. त्यांनाच का लिहावं असं वाटलं? आई वडील हे आपले देवासारखे, नेहमी आपल्या धावत येतात. प्रत्येक गोष्ट आपण, आपलं काय झालं, आजारी असो काही असलं, आपण फक्त आई आणि वडिलांनाच आवाज देऊ शकतो. जे काय असं ते आपण जे असं काय दुःख सुख ते आपण आपल्या आई वडिलांकडूनच बोलू शकतो. त्यांच्यासाठी असलं पत्र लिहावं असं वाटलं. ताई तुझं नाव सांग. निकिता महेंद्र बोंबे. निकिता ताई, कोणासाठी पत्र लिहिले? माझ्या बहिणीसाठी. बहिणीलाच का लिहावं असं वाटलं पत्र? तिची जागा कोणीच नाही घेऊ शकत. प्रत्येक सुखादुखामध्ये एका फोनवर हजर असते. जितकं बोलावं तितकं कमी तिच्यासाठी. आज डोळे पाणवले तुझे. हो, मी मोठी असून सुद्धा ती मोठी होते माझ्यासाठी. एक दिवस फोन नाही केला तरी तिचा फोन मला दिवसातून 1-2 वेळा, ताई काय करते, कसं चाललंय, पोरं काय करतात, दादा कुठे आहेत. शब्द नाही आहेत मला तिच्यासाठी बोलायला. इतकी महत्त्वाची माझ्यासाठी ती. अशी सगळ्यांना बहीण मिळो. मी सगळ्या सुखाच्या गोष्टी, दुःखाच्या गोष्टी, कुठल्याही गोष्टी तिच्याशी शेअर करू शकते. इतकं तिचं माझं बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे. लव्ह यू चैतू. वा ताई, खूप छान सुंदर पत्र तू तुझ्या बहिणीसाठी लिहिलेले.
ताई तुझं नाव सांग बरं. सारिका मुकेश रोकडे. सारिका ताई, कोणासाठी पत्र लिहिलंय? माझ्या आईसाठी. आईलाच का लिहावं असं वाटलं? कारण ती आज माझ्यासोबत नाही आहे. तिने माझ्यासाठी खूप कष्ट केले. मी तिच्या गर्भात असताना माझे पप्पा ॲक्सिडेंटली ऑफ झाले होते. तिने खूप स्ट्रगली लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, धाडसाने उभी राहिली, कोणाचीही साथ न घेता. पण तिच्यासाठी आज पत्र लिहावं असं वाटलं. आज तिच्यासाठी पत्र लिहा असं वाटलं. माझी आई, हे पत्र तुझ्यासाठी होतं. मी माझ्या आईच्या गर्भात असताना माझे वडील अचानक तेव्हा घरी गेले. तेव्हापासून ती स्वतः धीट राहिली. आम्हाला खूप कष्टाने वाढवलं. मला आणि माझ्या भावाला कुठेही कमी पडली नाही. स्वतःच्या सुखाचा विचार न करता आम्हाला शिकवलं, वाढवलं, चांगले संस्कार दिले, चांगल्या मार्गाला लावलं. आज ती आमच्यात नाही आहे. कालच तिला 4 वर्ष पूर्ण झाले. काल तिचं वर्ष श्राद्ध होतं. पण आमच्यासोबत तिचा आशीर्वाद, तिची माया अशीच कायम आहे. तिचा साथ. सॉरी, तुझी आठवण कायम राहील माझ्यासोबत. आई, स्वामी तिन्ही जगाचा, पण तुझं विण भिकारी आहे. आज हवी होतीस, फोन करायची, कुठे आहेस, काय करतेस, तब्येत कशी आहे, जेवलीस का नाहीस. फोन बंद झाले येणं सगळं. तुझा आशीर्वाद, तुझी माया खूप मिस करते. नक्कीच ताई, मला कल्पना आणि या सगळ्या गोष्टींची की आई आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाची असते. कारण आई नसेल तर काहीच नाही, आयुष्यच नाही. कारण तिने तितकं त्या पद्धतीने आपल्याला सांभाळलं असतात, ती आपली काळजी घेतलेली असते. आणि या भावना सगळ्या तुझ्या आईपर्यंत नक्कीच पोचतील. आज आय तिची- विश. नक्कीच. आणि ती जिथे कुठे असेल, आज तिचं तुझ्याकडे लक्ष असेल आणि आज ती खुश असेल. आज तुझा संसार बघून, सुखाचा संसार बघून. आपण त्या ताईला विचारूया. ताई, आधी तुझं नाव सांग बरं. माझं नाव दीपिका हरेश तळकर. दीपिका ताई, कोणासाठी पत्र लिहिलं? आईसाठी. आणि आईलाच का लिहावं असं वाटलं? एका भागात वडील नाहीयेत. वडील नाही आणि म्हणून आईसाठी पत्र लिहावं असं वाटलं. कारण तुझीच मला वाटतं वडिलांची आईने माया. कष्ट केलेत, खूप कष्टाने आम्हाला वाढवले आणि इथपर्यंत आलोय. आणि प्रत्येक गोष्टीला आई 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 नेहमी पाठीशी उभी असते. नक्कीच तुझ्या आणि ह्या भावना नक्कीच त्यांच्यापर्यंत, आईपर्यंत नक्कीच पोचतील ताई. मला असं वाटतं की सगळ्याच ताईंनी खूप छान पत्र त्यांच्या त्या व्यक्तीसाठी लिहिलेली आहे, जी व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये खरंच खूप खास आहे. म्हणजे आपण ह्या सगळ्या ताईंसोबत आता जाणार आहोत आपल्या या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या. पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या पुढच्या धमाकेदार खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे बाई मी पतंग उडवित होते ग बाई मी पतंग उडवित होते. खेळाचं नाव काय? बाई मी पतंग उडवित होते. एवढंच आहे? ओके, हा ताई, मस्त होऊन जाऊ दे. बाई मी पतंग उडवित होते ग बाई मी पतंग. असं वाटते जबरदस्ती पतंग उडवतेस तू. हा, खेळाचं नाव काय? पतंग उडवित होते ग बाई मी पतंग उडवित होते. हे! पतंग उडवित होते ग बाई मी पतंग उडवित होते. चल पुढे. मांजा गुंतला सगळा. हा हा, रेडी. पतंग उडवित होते ग बाई मी पतंग उडवित होते. बस. बरं, ठीक आहे, हरकत नाही. नाव कळलेलं आहे तुम्हाला? हा, खेळाचं नाव कळलेलं आहे. त्या खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्या समोर सफेद रंगाचे रीळ आहे, दोऱ्याचे रीळ आहे. काय करायचे, मी 1 2 3 म्हटल्यानंतर आपापल्या रीळकडे जायचे. तो जो दोरा दिसते तुम्हाला, तो दोरा खेचायचे आणि कमीत कमी वेळेमध्ये ते संपूर्ण रीळ रिकामी करायचे. खेचून जी ताई कमीत कमी वेळेमध्ये ते रीळ रिकामं करेल ती ताई असेल विजेती. अशा 2 ताई विजेत्या होणार आहेत, ज्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. कळलेले ताई? नक्की. ओके, रेडी. तर सुरुवात करूया. आणि 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपापल्या रीडकडेच जायचंय. हा, रेडी? ओके,
1 2 3. ते बाई मी पतंग उडवीत होते. हा लवकर लवकर, शबाश शबाश. काय झालं हे? हा काय झालं? अडकले असं कसं अडकले? हा? लवकर लवकर लवकर, व्हेरी गुड. हा शाबास. हात वरती करायचंय, हात वरती करायचंय. हा हात वरती करायचंय, व्हेरी गुड. हा शाबास शाबास. हा हा आज होणार आहे ताई. हा ओके. हा ओके, व्हेरी गुड. करत राहायचंय. हा ताई आज होणार आहे. हा ते काय झालं? ते मध्येच अडकला हा अडकलं मध्ये. पूर्ण आर्या झालाय त्याचा. हा ओके. नाही निघणार. नाही निघ ना, अडकलंय ना ते. हा तेच घाई केली की असं होतं मग त्याचा. नाही जेव्हा काढायला गेलो ना तेव्हाच तुम्ही अडकला. काढायला गेलं तेव्हा अडकलं ना, पण ते काढतानाच ते जरा इतक्या घाईघाईत काढलं ना नाही ते अडकलं गेलं ते. हा बरं काय होते नक्की, तू काय करते? ए दादा अडकले. हा बरं अडकवलंय स्वतःने, माझ्यावरती का ओरडते मला कळत नाहीये. बरं 1 मिनिट, ह्या ताईचं काय चाललंय मला बघू दे आधी. तुझं म्हणणं काय आहे? हो काढायला गेलो तू उंचला मध्ये. 1 मिनिट थांब जरा. ताई इथं ये पुढे. अगं कुठल्या पद्धतीने तू हे रील सोडत होती? नाकातली नथ अडकली याच्यामध्ये. ही कुठली पद्धत आहे रील सोडायची? एवढी गुंतलीस तू रील मध्ये? हा हरकत नाही, एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. सोन्याची आहे, साधी आहे, हरकत नाही. भाऊजीने दिली. हो साधी नथ दिली आहे भाऊजीने. आणि निर्णय तुमच्या समोर आहे सगळ्यांसमोर. जी दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे ती ताई आहे सारिका ताई, जी गेली पुढच्या खेळामध्ये. पहिल्या क्रमांकाची ताई आहे संगीता ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्याच्यामुळे संगीता ताई आणि सारिका ताई गेले आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. चला तर मग आपण सुरू करूया आपल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे रचूया गिरी आणि जिंकूया ही शेवटची फेरी. ओके. आणि तुमच्या समोर आहे संतूर साबण. त्या संतूर साबणाचं पिरॅमिड तयार करायचंय. ओके. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये पिरॅमिड तयार करेल ती विजेती. अर्थात सगळ्यात शेवटी 2 आणि त्याच्यावरती 1 असा संतूर साबण पाहिजे. हा कळले तुम्हाला नक्की? चला तर मग, आणि वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. हा आणि तुमची वेळ सुरू होते 1 2 3. तर खाली साबण किती रचायचे ते तुमच्यावरती. हा ओके, व्हेरी गुड. हात वरती करायचे रचून झाल्यानंतर. हा कमीत कमी वेळेमध्ये गॅप ठेवायचे 2 साबणांमध्ये. कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. ओके, फार महत्वाची आहे. मस्तच. हात वरती करायचंय, हात वरती करायचंय, हात वरती करायचंय. झाल्यानंतर 5 सेकंद तरी ते उभं राहिलं पाहिजे. हात वरती करायचंय. व्हेरी गुड. कॉन्सन्ट्रेशन. हा ओके, ठीक आहे, हरकत नाही. आता हात काढ बरं. हरकत नाही. आणि निर्णय तुमच्या समोर आहे. विजेती ठरलेली आहे सारिका ताई आणि उपविजेती ठरलेली आहे संगीता ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. आणि संगीता ताई खूप खूप अभिनंदन, उपविजेती झालेली आहेस तू. कसं वाटते? खूप छान वाटतंय. थोडक्याकरता हुकमाच्या राणीचा मान. माझी राणी
मिळवण्याचा राहिलेला आहे. राहिलेला आहे. हा, पण खेळून छान वाटलं मला. ठेवून छान वाटलं की नाही. ओके, पण ताई याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची, भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. हा, बरं आता हे लाजत लाजत कसं म्हणशील? लाजत लाजत भाऊजी समोर आहेत समज. हा, हा घ्या ग, बसा ग, बसा ग. क्या बात है, क्या बात है, ताली दे दे. व्हेरी गुड, मस्तच, एकदा जोरदार टाळ्या संगीताताईंसाठी होऊन जाऊ देत. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे सारिकाताई. खूप खूप अभिनंदन. बरं ताई, मला एक विचारायचंय, तुझ्या या तरुण तेजस्वी त्वचेचं रहस्य काय आहे? संतोष साबण. ओ हो, क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत हुकुमाच्या राणीसाठी. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. ताई खूप खूप अभिनंदन तुझं. थँक्यू. कसं वाटतंय? खूप खूप छान. बरं कुणाला आधी फोन करून सांगणार आहे? मिस्टरांना मिस्टरांना काय सांगशील? तुमची हुकुमाची राणी झाली. तुमची हुकुमाची राणी झालेली आहे. बरं, हरकत नाही. व्हेरी गुड, किती गुड. बरं ताई, आता तू हुकुमाची राणी झाली असतं, असं कुठला हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतंय सगळ्या ताईंसाठी, सगळ्या महिलांसाठी, की किंवा ओव्हरऑल जनरल सगळ्यांसाठी? हसत राहा, खेळत राहा आणि संतूर साबण वापरा. हसत राहा, खेळत राहा आणि संतूर साबण वापरा. बरोबर आहे का? जोरदार तयार झाल्या पाहिजेत. आणि हा हुकूम मला वाटतं सगळे आता पाळणार आहे. हा, ओके, पण एक सेल्फी मात्र तो तुझ्याबरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा. सारिकाताई, तुझं पुन्हा एकदा खरंच अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन. हुकुमाची राणी झालेली आहेस तू आणि मला खात्री आहे की तू जो हुकूम सोडलेला आहेस तू सगळेच नक्की पाळणार आहेत. मंडळी, कसं असतं ना की आपण पुरुष मंडळी म्हणजे सोमवार ते शनिवार रोज कामावरती जात असतो आणि रविवारची हक्काची सुट्टी घेत असतो. तर मला असं वाटतं की प्रत्येक महिला ही जी प्रत्येक ताई आहे ती सुद्धा काम करत असते. सो तर तिला सुद्धा तिच्या स्वतःची हक्काची सुट्टी हवी असते, एक हक्काचा आनंदाचा वेळ हवा असतो आणि त्यासाठी आपण रोज भेटत असतो तिच्या हक्काच्या वेळेसाठी आणि तिच्या हक्काच्या आनंदासाठी. त्या भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.